सोलापूर महानगरपालिका अंतर्गत उर्दू व मराठी शाळांमध्ये काही शिक्षकांच्या नियमबाह्य तोंडी बदल्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मंचाच्या वतीने आज प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालय नवी पेठ सोलापूर येथे निषेध निदर्शने करण्यात आली। शाळांमध्ये तोंडी बदलीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे। सोलापूर शहरामध्ये महापालिका उर्दू मराठी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तोंडी बदलीवर शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे। कोण म्हणताय देत नाही। मल्हारी माने चले जाओ, मल्हारी माने चले जाओ, मल्हारी माने चले जाओ। या प्रशासनाधिकारीचा करायचा काय? मल्हारी माने चले जाओ, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। या संदर्भात कार्यकर्त्यांनी दिनांक 23/1/2026 पासून सातत्याने प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे। मात्र प्रशासन अधिकारी मल्हारी लिंबाबाई एकनाथ माने यांनी या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न करता वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित तोंडी बदल्याबाबत लेखी पुरावे व अर्ज सादर करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला। विशेषतः उर्दू मुलींची शाळा क्रमांक 5 येथे शिक्षक इम्रान जमादार कॅम्प परिसरातील शाळेत उमे सलमा आणि शाळा क्रमांक 6 येथे तलत हे शिक्षक नियमबाह्य तोंडी बदल्यावर कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे। या संदर्भात माननीय आयुक्त, माननीय उपायुक्त तसेच जनता दरबार कार्यालय यांच्याकडेही अर्ज व स्मरणपत्र देण्यात आले असून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। आजच्या निषेध आंदोलनादरम्यान प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांना काळे फासण्याचा कार्यक्रम नियोजित होता, मात्र पोलीस प्रशासनाचा मान राखून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी इशारा देताना सांगितले की पुढील 5 दिवसात या प्रकरणावर ठोस कारवाई झाली नाही तर अचानकपणे प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयात घुसून प्रशासन अधिकारी मल्हारी माने यांना काळे फासण्यात येईल। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य आज सोलापूर प्राथमिक शिक्षण मंडळ या कार्यालयासमोर आमचा जाहीर निषेध आंदोलन होता। या आंदोलनाचा विषय असा होता की गेल्या 1.5 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या उर्दू व मराठी शाळांमध्ये जे तोंडी बदल्यावर कार्यरत आहे शिक्षक यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही या कार्यालयामध्ये पाठपुरावा करत आहे। अनेक वेळा सोलापूर महापालिका आयुक्त यांच्याकडे जनता दरबारमध्ये पत्र देऊन देखील आजपर्यंत कुठलीही कारवाई या ठिकाणी झाली नाही म्हणून याआधी आम्ही 8 दिवस आधी यांच्याकडे पत्र दिला होता, परंतु त्याच पद्धतीने उडवाउडवीचे उत्तर आम्हाला देण्यात आले। अनेक वेळा पुरावे देऊन देखील यांनी कारवाई कुठलीही केली नाही म्हणून या ठिकाणी आज आम्ही काळे फासून यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आले होते, परंतु पोलीस प्रशासनाच्या मान ठेवून या ठिकाणी आम्ही आमचा काळे फासण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे। पुढील 5 दिवसामध्ये जर आम्ही केलेल्या मागणीवर कुठलीही कारवाई झाली नाही तर कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानकपणे घुसून या कार्यालयामध्ये आम्ही या अधिकाऱ्याला काळे फासल्याशिवाय राहणार नाही। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोण अधिकारी आहे की ज्यांना तुम्ही याच्या अगोदर दिलं होतं? या कार्यालयाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने साहेब आहे, त्यांच्याकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला होता, परंतु त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे आमचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे।